लातूरच्या रेणापूर तालुक्यातील मुरडव येथे शुक्रवारी 20 फेब्रुवारीला नव्याने बांधण्यात आलेल्या बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली। सकाळी बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघं शरणम गच्छामी या घोषणांनी गावातून शांतता रॅली काढण्यात आली। रॅलीचा समारोप पंचशील ध्वजारोहणाने झाला। आमदार निधीतून उभारलेल्या बुद्ध विहारात परसराम कांबळे व सुरेखा कांबळे पुणे यांनी दान केलेल्या 40 किलो वजनाची पितळाची मूर्ती भंते नागदेव बोधी खरोसा यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण व बुद्ध पूजापाठ घेऊन प्रतिष्ठापित करण्यात आली। यानंतर भंते नागसेन बोधी यांनी उपस्थित उपासक आणि उपासिकांना धम्मादेशनाद्वारे मार्गदर्शन केले। कार्यक्रमात सरपंच डॉक्टर लक्ष्मण यादव, धनराज देशमुख, रवींद्र देशमुख, उपसरपंच आकाश चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक व मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट। या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळे असे कार्यक्रम मुरडव तालुका रेणापूर केले पाहिजे। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या गावामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे समाजमंदिर आणि मूर्ती आपणच्या माध्यमातून ज्यांनी दिली आहे असे महेंद्रभाईच्या मूर्ती दान करते आपले उपसरपंच आकाश भाऊच्या आयुष्यमान परशुराम कांबळे आपल्या आणि गावामध्ये ललिताताई कांबळे, सभागृह सुरेखाताई कांबळे आणि हे या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधूया। गौतम बुद्धांची आपण आपलं नाव सांगा। पंढरी कांबळे, राहणार गणसरगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर। बरं, आपण मुरडव मध्येच मूर्ती प्रस्ताविकामध्ये सांगितलं की कारण असं आणि त्याचा मला एकदम ही आपले वाटतो, सरपंच बापू यादवांनी बी सांगितलं आनंद की वाटतो त्याचा। पहिला आणि निधी मी ह्याच गावामधून नाही, मुरडोमध्येच नाही, गणसर गावामध्ये एक दिली आपल्याला आणि या मग गावासाठी मी द्यावा, असं ठरवलं कंपाऊंड की आणि मुरडोमध्ये एक फिरवण्यासाठी. पण विहार झालेला आहे। नक्कीच हे आणि काम मग आपण मला असं वाटलं की मी पहिल्याच फंडातून देण्याचं पहिलंच काम करू. चव्हाण साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांना कारण की म्हणलो की तुमच्या मुरडो गावाला पण एक आम्हाला मूर्ती मी भरपूर असं प्रेम देतो दिलंय. दान। आणि मग ठीक आहे असं म्हणले, मदत चालतंय। दिलंय. आणि मग मी आपण पुन्हा वेळोवेळी या गावामध्ये अनेक पुणे कामं केली. जिल्ह्यामध्ये भोसरी गावामधून बेलगावचं असेल, बोरचं काम एक असेल पावती किंवा बुक अनेक कामं या छापलं गावामध्ये केली. आणि इथून थोडंसं पुढल्याही दान काळामध्ये जमा केलं आपण आणि त्या दानामधून भरपूर अशी कामं या गावात विलास करणार आहोत. तुळशीराम डोळस ही तर आपली सुरुवात आहे. यांच्याशी मी संपर्क साधलो आणि ती दान आम्ही जमा केलं आपल्या गावचे आणि चव्हाण साहेबांनी काही सरपंच थोडंसं मदत दिली आणि आपल्या बाकीचे जे सर्वांच्या आम्हाला माध्यमातून जेवढं रक्कम लागणार होतं आम्ही तिथे जमा जे काही केलं कामं असतील, ज्या आणि काही मुरडोला अडचणी मूर्ती मी असतील, या सर्व दान दिली। आपण बरं, ताई काय सांगाल या मूर्तीबाबत? म्हणजे मूर्ती आपण देत आहात म्हणजे समाजाशी आपलं देणं घेणं आहे, काहीतरी म्हणजे आहे, या पद्धतीनं आपण देतात, आपल्याला समाधान आहे। हा, मला समाधान आहे। आता आम्ही देतो ना, तरी आता आम्ही 12ने जर कमवले तर 4ने दान करतो। आम्ही गोळा करून सगळेजण गोळा करून आम्ही तिथे दान दिली आणि आमच्या गावात पण दिली, घनसर गावात। बरं, एकंदरीत आपण व्यवसाय काय करता? मी माळी काम करतोय, असं म्हणजे तेलकू कॉलनीमध्ये काम करतो मी, असं ह्याच्यावर कामगारच एकदम म्हणजे माळी काम करतो मी। भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार आपण पाहू शकता की एका सामान्य कुटुंबातील आणि स्वतः म्हणजे एखाद्या कंपनी, छोट्याशा कंपनीमध्ये काम करून जे बौद्ध धर्मासाठी ते दान करतात, असे हे दाम्पत्य परशुराम कांबळे आणि सुरेखा कांबळे या ठिकाणी टाइम्स ऑफ महाराष्ट्र विष्णू आचार्य, लातूर जिल्हा।